नाशिकच्या येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। कांदा पीक जोमात असताना विहिरी कोरड्या पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत। राजापुरीतल्या काही शेतकऱ्यांनी टँकरच्या माध्यमातून कांदा पीक जगण्यासाठी धडपड सुरू केली आहे। प्रत्येक टँकर मागे शेतकऱ्याला 3,500 ते 4,000चा खर्च येतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये तूर पिकाच्या काढणीला वेग आलेला आहे। यंत्राच्या सहाय्याने काढणीला प्राधान्य दिलं जाते। अनुकूल हवामानामुळे यंदाचा तूर हंगाम शेतकऱ्यांसाठी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। नाशिकमध्ये गवार, शेवगा, दोडके, कारले या भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। लसूणही 40 रुपयांनी महागलाय। बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे मागील 5 दिवसांपासून भाज्यांचे दर वाढले आहेत। नंदुरबारमध्ये पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान झालंय। सातपुडा पट्ट्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालंय। मोहर गळून पडल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। धुळ्यातील साक्री तालुक्यामध्ये ढगाळ हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसतोय। रब्बी हंगामातील कांदा, गहू आणि हरभऱ्यावर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे। यंदा तूर खरेदीला 1 महिना उशिरानं सुरुवात झाली आहे। पुढील 90 दिवसात 3 लाख टन तूर खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी फायदा होण्याची शक्यता आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे खत ग्रीन हार्वेस्ट